ज्यांना कोणाला शिमला मिरची आवडत नाही या पद्धतीने कराल तेही आवडीनं खातील। भरून शिमला मिरचीची रेसिपी घेऊन आलेली एकदम सोपी पद्धत आहे। कसं करायचं तर ते बघूया। तर इथे शेंगदाणे घेतलेत मी, तीळ घेतले आणि ड्राय खोबऱ्याचा किस घेतलाय, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि शिमला मिरची घेतली आहे। एकदम बारीक अशा शिमला मिरची होत्या, स्वच्छ धुवून घेतल्यात। आणि कोथिंबीर घेतली आहे, मिरची घेतली आहे हिरवी, आपल्या चवीनुसार कमी जास्त करायचं हिरवी मिरची, कढीपत्ता घेतलाय। तर आता शिमला मिरचीचं आपण ते डेट ज्या साईडने असतं तर त्या साईडने आपल्याला होल काढून पाडून त्यामध्ये जे बिया असतात तर ते काढून घ्यायचं आहे, कारण आपल्याला त्यामध्ये मसाला स्टफ करायचा आहे। आता पूर्ण जेवढ्या माझ्याकडे शिमला मिरची आहेत तर त्याचे मी होल पाडून त्यातल्या बिया काढून घेते आहे। या पद्धतीने भाजी केली ना तर पुरत नाही। आम्ही दोघंच असल्यामुळे तर 4 शिमला मिरच्या घेतलेल्या, पण आमच्या घरी जेव्हा मम्मीच्या घरी ही अशा प्रकारे भाजी करते तर अजिबात पुरत नाही भाजी, खूप छान होते आणि एकदम खायला म्हणाल तर खूपच एकच नंबर लागते। तर आता आपल्याला जो मसाला स्टफ करायचा तर ते कसं करायचं तर ते बघूया। तर इथे पॅन घेतलाय, त्यामध्ये आपण सर्वात आधी शेंगदाणे टाकायचे आहेत आणि शेंगदाणे गॅसची फ्लेम कमी करूनच परतायचे आहेत आणि शेंगदाणे चांगले परतत आले की त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। शेंगदाणे आणि हिरवी मिरची चांगली परतत आली की त्यामध्ये आपण गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे। आपण खोबरं, तीळ आणि लसूण टाकायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। सेम अशाच प्रकारे मसाला भाजायचा आहे आणि पूर्ण मसाला भाजला गेला की गॅसची फ्लेम ही बंद करून मसाला थंड होऊ द्यायचा आहे। थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं लागलीच वाटायचा आहे। वाटते वेळेस तुम्ही मीठ टाका अथवा जेव्हा आपला मसाला वाटून होईल तेव्हा मीठ टाका आणि वाटते वेळेस कोथिंबीर टाकायची आपल्याला। मस्त असं विदाऊट पाणी वाटून घ्यायचं आपल्याला। तर आता इथे बघू शकता माझं मस्त असं वाटून झालंय। तर आता ते एका प्लेटमध्ये काढून त्यामध्ये मीठ टाकायचं, आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि जे आपण शिमला मिरची घेतलेल्या त्यामध्ये चांगलं हा मसाला स्टफ करायचा आहे, जेवढा बसेल तेवढा बसवायचा आहे। नंतरून आपण तो मसाला तेलामध्ये सोडायचा आहे पाणी टाकून। तुम्ही या पद्धतीने भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। जे कोणी घरामध्ये खात नसेल, शिमला मिरची म्हटलं की नाकं डोळे मोडायला लागतात। तर या पद्धतीने जर शिमला मिरची कराल ना तर नक्की तुमच्या घरातल्यांना आवडेल म्हणजे आवडेल, खूप छान लागते आणि भाजीही पुरणार नाही जर या पद्धतीने केली तर। खूप छान लागते, करून बघा तुम्ही देखील आणि झटपटही होते। तर अशा प्रकारे सर्व शिमला मिरचीमध्ये मसाला स्टफ करून झाला आहे। आता एक कढई घेतली आहे फोडणीसाठी, मी 2.5 पडी तेल घेतलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरे मोहरीची फोडणी करायची आहे। जिरे मोहरी चांगले तडतडले की त्यामध्ये आपल्याला हिंग टाकायची आहे। चिमूटभर हिंग टाकली की लागलीच आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। ताट झाकून ठेवलेलं मी कढीपत्ता टाकल्यानंतर, कारण तेल उडायला लागतं। त्यानंतर आपण जे शिमला मिरची भरून ठेवलेली तर ती टाकायची आणि 5 मिनिट तरी तसंच झाकून ठेवायचं। आणि आता बघा आलटून पालटून शिमला मिरची चांगलं परतून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ तसंच ताट झाकून ठेवायचं आहे, म्हणजे सगळ्या आपण शिमला मिरची पूर्ण चांगली परतल्या गेली पाहिजे सगळ्या साईडने। आणि थोडीशी शिमला मिरची मऊ झाली की त्यामध्ये आपण हळद टाकायची। हळद मी आधीच टाकली नाही, कारण हळद करपली की थोडंसं कडवट लागते भाजी, म्हणून मी सगळं शिमला मिरची वगैरे चांगली फ्राय झाली की हळद टाकते आणि चांगलं परत परतून घ्यायचं। आणि आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे गरम करून आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटलेलं तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून त्यामध्ये सोडणार आहे। आपल्याला जेवढ्या क्वांटिटीनुसार हवी आहे भाजी त्या क्वांटिटीनुसार पाणी टाकायचं आहे
आणि नंतर जो उरलेला कूट होता तो टाकून द्यायचा आहे. म्हणजे जो मसाला आपण स्टफ केलेला तर तो टाकून द्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट कमी गॅसवरती तसंच ठेवायचं आहे तर्री येऊपर्यंत. तर येथे बघा माझ्या भाजीला मस्त अशी तर्री सुटली आहे आणि खाण्यासाठी बनवून तयार आहे. तुम्ही देखील अशा प्रकारे घरी तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करायला विसरू नका आणि आवडला असेल तरच लाईक करा. तर चला तर भेटूया पुन्हा असंच एक व्हिडिओ घेऊन.